स्वागत आहे. आपण या चॅनलवर घरच्या घरी बनवता येणाऱ्या सोप्या व स्वादिष्ट मराठमोळी व अस्सल मालवणी तसेच इतर पदार्थांची रेसिपी आपणास पाहता येणार आहे. चला तर आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत उसळ पाव. त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे. भाजीसाठी लागणारे 3 बटाटे उकडलेले, 1 टोमॅटो, 3 कांदे, थोडासा कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, फोडणीसाठी राई, मालवणी मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ लागणार आहे. तसंच 200 ग्राम आपल्याला लागणार आहे वाटाणे. ते थोडंसं मीठ घालून उकडलेले वाटाणे लागणार आहेत. चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत टाकून द्यायचं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी म्हणजे थोडक्यात राई टाकलेली आहे. बाकी आपण बटाट्याच्या भाजीला इतर काही टाकणार नाही आहोत. मोहरी थोडी तडतडली की त्याच्यात थोडी हळद टाकायची. तेलात हळद टाकल्यामुळे काय होतं, बटाट्याला सगळीकडे ते हळद लागली जाते. अन्यथा बटाट्यावर टाकली तर ती बटाट्यावरच हळद राहते. आता तुम्हाला तडतड आवाज येत असेल. त्याच्यानंतर आपण हा बटाटा त्याच्यात स्मॅश केलेला आहे. उकळून हाताने असा कुस्करून घेतलेला बटाटा आहे तो त्याच्यात टाकला. तर पूर्ण बटाट्याला ही हळद व्यवस्थित लागत आहे. गॅसची आच थोडीशी बारीक केलेली आहे. व्यवस्थित आपण हे परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छोटा 1 चमचा वरून मीठ टाकलेला आहे. चमचा माझा छोटा आहे त्याप्रमाणे हे बघा 2-3 ह्याला 1 चमचा पुरेसं होतं मीठ. कारण आपल्या उसळमध्ये पण मीठ येणार आहे त्यामुळे ह्याला 1 चमचा मीठ टाकायचं आणि जस्ट हे भाजी मिक्स करून घ्यायची सगळी एकत्र. तरी आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी ठेवायची बाजूला. आता आपण बनवणार आहोत उसळ. दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. गॅस मोठा करायचा. तेल चांगलं कडकडीत टाकलं पाहिजे. आपली फोडणी इथे तडतडली पाहिजे. 2 चमचे राई टाकले. आवाज येतो राईचा. कढीपत्ता आवाज येतो. कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित होईपर्यंत फ्राय करायचा. पण याच्यात 3 कांदे टाकलेले टाकून थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकले. त्याने मीठाने पटकन कांदा मऊ होतो. या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपण नेहमी घरामध्ये जेवण करताना वापरतो. हे सगळं मोठ्या गॅसवर करायचं आहे. कांदा थोडासा मऊ पडला की टोमॅटो टाकायचा. काहीही वापरणार नाही. साधी सोपी आणि मालवणी पद्धतीची उसळ बनवणार आहे. हा थोडासा टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपण तो हलवत राहायचा आहे. खाली चिकटतो. त्याच्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं. जेवढं तेल वापरणार तेवढी तुमची सर्दी व्यवस्थित येणार आहे. या साईडला मी वाटाणे गरम करत ठेवलेले आहे.
पदार्थ चिकटला जातो. व्यवस्थित काय मस्त छान वास सुटलेला आहे कांदा टोमॅटोचा. खूप छान पद्धतीने ही भाजी होते, सोपी आणि एकदम स्वादिष्ट भाजी होते उसळ. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काश्मीरी तिखट. काश्मीरी हे कलरसाठी 2 चमचे टाकलेले आहे. त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण मालवणी मसाला 2 चमचे पूर्ण भरून घेतलेला आहे, कारण आपण मालवणी मसाला थोडं तिखटाचं जास्तच लागतं. हा घरगुती बनवलेला मसाला आहे मालवणी मसाला. झणझणीत तिखट 1 चमचा टाकला तरी एकदम चिकन मटन नंतर मिसळ वगैरे एकदम मस्त परफेक्ट मालवणी पद्धतीची होते. तुम्हाला जर हवा असेल तर मला क्लिक करून सांगा, मी तुम्हाला ऑर्डरची डिलिव्हरी केली जाईल. मालवणी म्हणजे एकदम परफेक्ट गरम मसाला असलेला बरोबर झणझणीत असा आहे. त्याच्यावरती तुम्हाला गरम मसाला टाकायची अजिबात गरज पडणार नाही. हे आहे हळद टाकलेली आहे 1 चमच. आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे. लागलंच तर थोडंसं तेल टाकायचं मध्ये परत. हा तेलावरती चांगली भाजून घेतलेला आहे. बघा तुम्हाला दिसत आहे सगळे गरम मसाले टोमॅटो कांदा सगळा मसाला वगैरे सगळं एकजीव झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. ही कोथिंबीर आहे ही हिरवीच राहते आणि त्याचा फ्लेवर आहे या मसाल्यामध्ये उतरला जातो. थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकायला ठेवलेली आहे. हे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला जो उकडलेला वाटाणा आहे तो टाकणार आहोत. बघा हा गरम टाकण्यामुळे काय होतं, त्याला आपल्याला हा जो भाजलेला मसाला आहे त्याची चवी चांगली येते वरती. आम्ही उकडून घेतलेला आहे थोडासा कुकरला लावून मीठ टाकून 1 चमचा मीठ टाकून उकडून घेतलेला आहे. आता याच्यात टाकून आपण व्यवस्थित उकडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आमचं मालवणी पद्धतीचं वाटण. जे बनवल्यानंतर माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर ते कमीत कमी 10 ते 15 दिवस अगदी व्यवस्थित फ्रीजरमध्ये न ठेवता डायरेक्ट फ्रीजमध्येच व्यवस्थित 15 ते 20 दिवस राहू शकतं. तर तुम्हाला ते वाटणाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला ती वाटणाची रेसिपी पाठवून देते. तुम्ही कशातही चिकन एकदा बनवून ठेवलं ना तर आठवड्यावर तुम्हाला बनवायची गरज नाही. जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही ते जेवणामध्ये वापरू शकता. कमीत कमी वेळामध्ये फटाफट 8 तासामध्ये तुमचं जेवण तयार होऊन जाईल. चला बघा आता तुम्हाला मित्रांनो त्याच्यावरती कशी मस्तपैकी तर्री आलेली आहे. ती तुम्हाला दिसत असेल. बघा अशी मस्तपैकी छान तर्री आलेली आहे. तरी अजून आपण त्याच्यामध्ये आपलं वाटण टाकलेलं नाही आहे. आणि दुसरीकडे आपल्याला त्याच्यामध्ये लागणारं पाणी आहे ते मी या साईडला इकडे गरम करत ठेवलेले. आपण त्याच्यामध्ये गरम पाणीच वापरणार आहोत. साधं पाणी वापरायचं नाही. गरम पाणी वापरल्याने तवी छान अशी मस्तपैकी वरती अशी दिसून येते. गॅस मोठा आहे. मी मध्ये बारीक केला होता थोडा वेळ. आता आपण हे घरी बनवलेलं मी वाटण आहे. हे पूर्णपणे सुकं असतं. मी याच्यात थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत.
डाऊल पळी काय म्हणतात ते, आमच्याकडे आम्ही डाऊल बोलतो याला. डाऊल घेणार आहोत. हे थोडंसं असं जाडसर झालेलं आहे वाटण टाकल्यामुळे, तर आपण त्याच्यामध्ये जे तापट ठेवलेलं गरम पाणी आहे ते टाकणार आहोत. त्यामुळे हे पातळ होणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती आपल्याला जी पाहिजे आहे ती तरी तुम्हाला बघण्यास मिळेल. हे थोडंसं वाटणाचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम टाकून घे. असं व्यवस्थित गरम आहे. तुम्हाला सहन होत असेल तर पाण्यात हात घाला, नाही तर चमच्याने ढवळून टाकू शकता. हे वाटण टाकलेलं आहे भांड्यातून. छानपैकी उकळी आलेली आहे, बबल्स आलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये ते जाड असल्यामुळे आपल्याला उसळ करायची, त्यामुळे आपण याच्यामध्ये गरम गरम एक कोकरून पाणी टाकलेलं आहे. तर ते मस्तपैकी असं ढवळायचं आणि त्याला छान उकळी काढायची. म्हणजे काय होणार आहे की याच्यामध्ये जे आपण मसाला टाकलेला आहे तो मसाला व्यवस्थित तरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला उकळी आल्यानंतर वळवायचा. आपण पहिला वाटाणे शिजवताना 1 चमच मीठ टाकलं होतं, नंतर कांदा टोमॅटो परतताना अर्धा चमच टाकलं होतं. तर परत आपण याच्यानुसार ते 2-3 चमच टाकलेलं आहे, कारण ही क्वांटिटी जास्त आहे. 3 चमच टाकलेलं आहे मीठ. नंतर मग तुम्ही बघू शकता की जर अर्धी वगैरे असेल तर अजून तुम्ही तुमच्या टेस्टनुसार याच्यामध्ये मीठ ॲड ऑन करू शकता. हे अशी पातळ हे झालेली आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला कणसं वगैरे टाकून सर्व करायचे. पण शक्यतो हे पातळच ठेवायची. अशा प्रकारे आता ह्याला उकळी आली की याच्यावरती तुम्हाला तरी दिसेल. छान उकळी आलेली आहे. या स्टेजवरती आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकलाय. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्याने गरम मसाला टाकल्यामुळे काय होतं, कसं गरम मसाल्याची चव त्याच्यामध्ये मिक्स होते आणि उकळी आल्या थांबल्यामुळे ते गरम मसाल्याची टेस्ट त्याच्यामध्ये तशीच राहते. त्यामुळे कधीही गॅस बंद केल्यानंतर 1 चमच अर्धा चमच तुम्ही गरम मसाला टाकायचा. आणि आता तुम्ही पाहू शकता की वरती हळूहळू तरी येत आहे. जसं जसं ते मिश्रण थंड होईल तशी ती तरी तुम्हाला छानपैकी दिसेल. आता तुम्हाला दिसत आहे ही अशी ही वरती तरी आलेली आहे मस्तपैकी. हे बघा छानपैकी तरी आलेली आहे. आपण याच्यामध्ये बाकी काहीही आलं लसूण पेस्ट वगैरे न टाकता बनवलेलं आहे. हे बघा मस्तपैकी छान तरी आलेली आहे. छान मस्तपैकी वाटाणे आपले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता पहिले कांदा टोमॅटो भाजताना पण आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली होती आणि आताही खूप सारी कोथिंबीर वरती आपण त्याच्यात टाकत आहोत आणि आता आपण ती सर्व करणार. आता अशा प्रकारे आपली छान तर्री आलेली आहे. तर आपण आता प्लेटिंग करायला घेऊया. प्रथम आपण जी भाजी बनवली होती ती भाजी ह्याच्यामध्ये थोडी टाकायची. अशा प्रकारे आपण थोडी बटाटा टाकलेला आहे हा. त्याच्यानंतर टाकायचे ते बटाणे टाकायचे थोडेसे टाकलेले आहे. त्याच्यावरती आपण हा आहे मिसळ पाव. तुम्ही घरी ही रेसिपी नक्की करून बघा. जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की खूप खूप आवडेल. धन्यवाद.